शुभम सर्वांना। प्रेमालय अंतर्गत सकाळच्या सत्रात 4:30 ते 5 मध्ये माझे गुरु महायोगी प्रेम आमच्या सर्व शिष्यांसाठी सध्या आम्ही ज्योतिषशास्त्र आम्हाला शिकवत आहे। त्यातीलच आपण गुरुग्रहाची माहिती बघूया। आपण माझ्या गुरुज्ञान चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करावी ही नम्र विनंती। गुरुग्रह हा स्वतः पुढाकार घेऊन कामे करतात। गुरुग्रह मध्ये कोणालाही समजावून सांगणे वा समजून घेणे म्हणजेच गुरु आहे। गुरु हा जगाचा शिक्षक आहे आणि हा देणारा गुरु आहे। गुरुग्रहाची बुद्धी व्यापक आहे, अनेक वर्ष ज्ञानाचे तप करणारे आहे, सागरासारखा विशाल आहे, विचारी आहे। आपल्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करणे, आपल्याला जे जे माहिती आहे ते दुसऱ्यांना देणे, अशी लोक ही शिक्षक असतात। ज्ञानार्जनांच्या संस्था काढणे, भव्य दिव्य लिखाण करणे हे सर्व गुरुग्रह उत्तम असणारी व्यक्ती करत असते। गुरुग्रह प्रबळ असणारी लोक स्वतःसोबत इतरांनाही बरोबर नेतात। गुरुग्रहाची लोक तीर्थक्षेत्राला जाणे, समाजसेवा करणे, आचार विचार, देवपूजा, यात्रा, पूजापाठ, पारायण, ध्यान, तप, आराधना, श्रद्धा, समर्पण, त्यागी वृत्ती, मंगलमयता, समाजसेवा, उत्तम आचार विचार, दान धर्म, सत्यप्रियता, सदाचार, सन्मार्ग अशा अनेक गोष्टींवर गुरुग्रहाचे कारकत्व आहे। गुरुग्रह हा भाग्याचा कारक आहे। गुरु या व्यक्तीचे जगणे खूप सुंदर असते, त्यांचा भाग्योदय होतो, त्यांची उन्नती होते, यांना असीमित आनंद मिळतो। यांची प्रतिकूलता कितीही असली तरी यांचा आनंद मात्र कायम असतो। इन शॉर्ट, जिवंत आहे तोपर्यंतचे सर्व सुख गुरुग्रह देतो। दीर्घकालीन सौंदर्यसुद्धा गुरुग्रहाकडूनच मिळते। गुरु म्हणजे सर्व स्तरावरीलच उन्नती आहे। स्थूलता, कावीळ, अति खाण्याने तयार होणारे रोग, लिव्हरचे रोग, शारीरिक स्तराचे रोग, मानसिक स्तरावरचे रोग, गुरु खराब असेल तर हे आजार होतात। अति आत्मविश्वास येतो। याच्यावर उपाय म्हणजे काय तर गुरुबळ वाढवणे, क्वालिटी वाढवणे, इतरांची आपण मदत करायची, गुरूंची आज्ञा पाळायची, गुरुने दाखवलेल्या मार्गावर चालायचे। धन्यवाद।